नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं. रॉबर्ट वाड्रा याच्या संदर्भातली ही बातमी आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची चौकशी होते आहे. आयटीनं रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवलाय. रॉबर्ट वाड्रांच्या कार्यालयामध्ये आयटीची टीम दाखल झालेली आहे आणि रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदवला गेलेला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आतापर्यंत अनेक प्रकारचे आरोप झाले. ते अर्थातच बेहिशेबी मालमत्ते संदर्भातलेच होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीच आता रॉबर्ट वाड्रांची चौकशी होते आहे आणि आयटीची टीम सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत, काय अधिक माहिती? केव्हा आयटीची टीम दाखल झाली आहे रॉबर्ट वाड्रा यांच्या कार्यालयात आणि काय अधिक माहिती मिळते आहे? महत्वाचं म्हणजे यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांना आयटीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती की त्यांनी आयटी ऑफिसमध्ये येऊन जबाब नोंदवावा. पण दरम्यान कोविडच्या कोविड-19चं कारण देत रॉबर्ट वाड्रा यांनी स्पष्ट केलं की मी आयटीच्या कार्यालयात येऊ शकत नाही. त्यामुळे शेवटी आज आयटीची टीम त्यांच्या कार्यालयात पोहोचलेली आहे आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्याकडून जबाब नोंदवत आहे. आपल्याला माहित असेल, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावरती यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही चौकशी सध्या सुरू आहे. नक्की. या चौकशी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही प्रशांत आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. रॉबर्ट वाड्रा यांची आयटी कडून चौकशी सुरू झालेली आहे. त्यांच्याच कार्यालयात चौकशी सुरू झालेली आहे आणि त्यांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतला गेलाय अशी माहिती मिळते आहे. आता आपण बोलणार आहोत नामांतराविषयी. औरंगाबादचं नाव बदलावं आणि ते संभाजीनगर व्हावं अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे आणि असं सातत्याने मागणी शिवसेनेची राहिलेली आहे. दुसरीकडे यावरून राजकारण होत असतानाच पुन्हा एकदा पुण्याचं नाव जिजापूर करावं अशी सुद्धा मागणी जोर धरते आहे. या सगळ्या विषयीच्या घडामोडी बघूयात. बातमी आहे नामांतरावरून सुरू झालेल्या वादाची. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आशिष शेलार, काँग्रेस आणि अबू आझमी या सगळ्यांना माहिती आहे. असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. खरं तर भाजपनं हे नामांतर करायला हवं होतं असंही संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर अबू आझमी समजूतदार नेते आहेत, ते विरोध करणार नाहीत आणि भाजपची एमआयएम सोबत मैत्री आहे, त्यामुळे भाजपनं त्यांची समजूत काढावी असंही राऊत म्हणाले. इतकंच नव्हे तर नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव भाजप मंजूर का करत नाही असा सवालही संजय राऊतांनी विचारला. संभाजीनगरचं जे विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय, औरंगाबाद विमानतळ ज्याला तुम्ही म्हणता, त्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने जे संभाजीनगर केलं तसं आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केंद्राकडे पाठवलेला आहे. भारतीय जनता पक्षानं दिल्लीत जाऊन हा प्रस्ताव अद्याप का रखडला, हे का होत नाही, विमानतळाचं नाव संभाजीनगर, ह्याच्यावरती राज्याच्या जनतेला खुलासा. औरंगाबाद नामांतरावरून राऊतांनी दिलेलं उत्तर म्हणजे पळवाटे असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला. केंद्राच्या मदतीशिवाय तुम्ही काही करू शकत नाही म्हणजे तुम्ही बिनताकदीचे झालात असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत यांच्या समोर मोठे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अन्य विषयांवर प्रश्न उपस्थित करून प्रश्नांकित करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. धुळफेक त्यांनी करू नये. केंद्र सरकारच्या मदतीविना जर तुम्हाला काहीच करता येत नसेल तर मग गमच्या कशाला मारता, मोठ्या गप्पा कशाला मारता, छात्या आणि बडवतनाचं काम कशाला करता. केंद्राच्या मदतीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही हे तुम्ही जर मान्य करत असाल तर महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागा आणि केंद्र सरकारच्या बरोबर सलगीने काम करू अशा पद्धतीची भूमिका घ्या. भाजपची भूमिका कालही तीच होती, आजही तीच आहे. संभाजीनगर नामकरण झालंच पाहिजे. केंद्राकडे असलेला प्रस्ताव सुद्धा आम्हीच मंजूर करून आणून दाखवू. तुम्हाला ते करण्याची ताकद नाहीये.
औरंगाबाद शहर नामांतरणाच्या वादामध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे। औरंगाबाद शहराचं नाव तेच राहायला हवं, ते कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये असं रामदास आठवले म्हणतात। वर्षानुवर्ष हेच नाव प्रचलित आहे आणि तेच राहिलं पाहिजे। कुणी नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आरपीआयच्या वतीने आंदोलन करू असा इशारा यावेळी आठवले यांनी दिला। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगतो की औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विरोध आहे। औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे, ते त्याचं नामांतर करता कामा नये अशा पद्धतीची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आग्रही भूमिका आहे। आणि जर या सरकारने जर औरंगाबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन शिल्ल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा आमचा सरकारला आहे। आणि औरंगाबादचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे। अनेक वर्षांपासून ते नाव त्या ठिकाणी आहे, त्यामुळं ते नाव अजिबात बदलता कामा नये अशी आरपीआयची भूमिका आहे। या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे जे पुण्यामधून आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलणार आहोत आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपल्या दोघांचंही स्वागत। पण सुरुवातीला मी वैभव आपल्यापासून सुरुवात करते। वैभव, एका बाजूला औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं यासाठी आता पक्षांमध्ये राजकारण सुरू झालेलं आपण बघतो आहोत आणि दुसरीकडे पुण्याचं नाव बदलावं, ते जिजापूर करावं अशी मागणी जोर धरतीये, काय सांगाल? सुवर्णा, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे। मात्र या वादाच्या निमित्ताने एक नवी मागणी पुढे आली, ती म्हणजे पुण्याचं नाव हे जिजापूर असं करण्यात यावं। कारण हे शहर जिजाबाईंनी वसवलं, त्यानंतर पूर्वीचं शहर जे उखडून टाकण्यात आलेलं होतं, त्यानंतर शिवाजी महाराजांना पुण्यात घेऊन आलेलं जिजाबाईंनी हे शहर वसवलं आणि त्यामुळे या शहराला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली। संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। नेमकी त्यांची भूमिका काय, वास्तविक या भूमिकेला सर्व मान्यता मिळेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्ही मागणी केली आहे पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं अशी, खरंच याची गरज आहे का? यानं काही फरक पडणार आहे का? परिस्थिती बदलणार आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला, परिस्थिती बदलणार आहे का? तर आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे। नाव बदलल्याने परिस्थिती नाही बदलली तरी चालेल, परंतु अस्मिता आपली राहिली पाहिजे। आपण पहिल्यापासून पाहिलं पाहिजे की हे पूर्ण बेचिराग झालेलं होतं 400 वर्षापूर्वी। 100 वर्ष इथं कुठलीही लोकवस्ती नव्हती आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रयत्नातून ही पुण्यनगरी राजमाता जिजाऊंनी या ठिकाणी वसवलेली, त्यामुळे त्याला एक ऐतिहासिक असा वारसा आहे। हे जर पुन्हा वसलं नसतं तर किंबहुना महाराष्ट्राचा किंवा भारताचा इतिहास किंवा भूगोल ज्या असता तो राहिला नसता। त्यामुळं ह्याला सर्वांनी पाठिंबा द्यावं। आत्ताच मागं काही दलित संघटना असतील, मुस्लिम संघटनांनी सुद्धा याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। ज्याप्रमाणे औरंगाबादचं नाव बदलावं यासाठी काहीतरी त्या ठिकाणी दोन्ही पक्षांच्यात काहीतरी वादविवाद चालले आहेत, परंतु ह्या पुण्याचं नाव बदलावं म्हणून कुणाचाही विरोध असायचं कारण नाही आहे। अनेक दलित संघटना असतील, मुस्लिम संघटना असतील, यांनी या ठिकाणी ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे आणि ही मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची आजची नाही आहे। 2002 पासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या मागणीसाठी ठाम आहे आणि यासाठी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील किंवा अजून कोणी असतील, सर्वांशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संवाद साधून पत्रव्यवहारसुद्धा या ठिकाणी केलेला आहे। या सगळ्यांना काय फरक पडेल? सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये एक अस्मिता, तुमचा जो मुद्दा आहे अस्मितेचा, त्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत। या शहराचे म्हणून आहेत, नागरिकांचे म्हणून काही प्रश्न आहेत, त्याच्यावरती काही भूमिका घेतली गेली पाहिजे, त्याच्यावरती पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही केला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? ही संघटना लोकांची म्हणून किंवा या मागणीपेक्षा अनेक गोष्टी या शहरासाठी अत्यंत गरजेच्या आहेत, निकडीच्या आहेत असं तुम्हाला वाटत नाही का संघटना म्हणून, आणि त्या तडीस लावल्या पाहिजेत? आपण जर पाहिलं तर गेले 30 वर्षाहून अधिक काळ संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असतील, लोकांच्या सर्वसामान्य प्रश्नांसाठी या ठिकाणी आंदोलनं घेत असेल, अगदी शिक्षण भरती असेल किंवा कुठला घोटाळा असेल, याविरोधात संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे। परंतु ह्या अस्मितेचं जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी एक वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। जो समाज आपला इतिहास विचारतो तो इतिहास घडू शकत नाही, तर हा इतिहास जिजाऊंनी घडवलेला आहे। यातून एका महिलेचं आपण नाव देत आहोत, ज्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याने कायदा केलेला की 50% महिलांना आरक्षण दिलेले, तसं एखाद्या महिलेचं जर नाव या ठिकाणी जर आपण एखाद्या शहराला दिलं तर त्यातून एक आणखी सामाजिक चांगला संदेश जाईल असा या ठिकाणी आपण जागतिक पातळीवरती नोंद घेतलं गेलेलं शहर आहे, ते पुणे या नावानं प्रसिद्ध आहे। असं तुम्हाला असं वाटतं का की या शहराचं नाव हे बदलल्यानंतर
पुण्याचा एकूण जगभराच्या किंवा जगाच्या पातळीवरचा लौकिक जो आहे तो या बदललेल्या नावामध्ये आपण पुन्हा मिळवू शकू? अर्थातच मिळू शकतो, कारण इथली पुण्यातील लोक कार्यक्षम आहेत. पुण्यात अनेक उद्योग व्यवसाय आहेत. आता पुण्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, अनेक खेळाडू आहेत, अनेक क्रीडांगण आहेत. आता जसं की आपण बघितलं नामांतराचा विषय तर अत्यंत जवळचा विषय आहे. अगदी काही वर्षापूर्वी या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठचं नामांतर झालं होतं पुणे विद्यापीठ म्हणून. पुणे विद्यापीठाच्या कुठल्याही प्रतिष्ठेला तडा पडलेला नाही आहे आणि आम्ही सर्वांनी खुल्या दिलाने ते नाव स्वीकारलेले, कारण ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी संघर्ष केलेला आहे आणि जी अतिशय योग्य भूमिका त्या सरकारने घेतली होती, त्याचप्रमाणे या पुण्याचे नाव बदलल्यानंतर थोडे दिवस प्रशासनाला नाव टाकण्यापुरती अडचण होईल. याच्या पलीकडे काही होणार नाही असं आम्हाला व्यक्तिगत वाटतं. ठीक. सुवर्ण, भूमिका आपण ऐकली, नेमकी काय भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची जिजापूर करावं म्हणून, आणि त्याबाबत स्पष्ट त्यांची मागणी आहे जी अस्मिता आहे, इतिहास जो आहे, या सगळ्या गोष्टी याचा विचार करावा आणि पुण्याचं नाव जे आहे ते जिजापूर करावं. अनेक दलित संघटनांनी, मुस्लिम संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. चंद्रकांत पाटलांनी आज सकाळी यावरती बोलताना अतिशय गोल भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं या बाबतीमध्ये निर्णय येईल, अशा ज्या मागण्या येतील त्याच्यावरती सरकारनं विचार करून निर्णय घ्यावा. नक्की. त्यामुळे भाजप या बाबतीमध्ये काय भूमिका घेते हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र एक पण तरी हा सगळा नामकरणाचा जो वाद आहे, वेगवेगळ्या शहरांचं नाव बदलावं असा जो एक विषय समोर आलेला, त्यावरून एक तर विचार नक्की मनात येतो वैभव, जो तुझ्याही मनात डोकावून गेला असेल, की पक्ष किंवा काही संघटनांनी शहराचं नाव बदलण्यासंदर्भातली केलेली मागणी किंवा तिथले स्थानिक सगळे एकत्र येतात आणि ते जोरकसपणे नाव शहराचं बदलावं अशी मागणी करतात. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा विचार व्हायला हवा. हा विचार नक्की आपल्या सगळ्यांच्या मनात येईल. अहमदनगरचे आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. वैभव, तू असाच सोबत राहा. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया, लगेच पुन्हा या चर्चेमध्ये, या बुलेटिनमध्ये सहभागी होऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुण्याचं नाव बदला किंवा अहमदनगरचं नाव बदला, हा वाद सुरू केव्हा झाला? जेव्हा औरंगाबादचा नामांतराचा मुद्दा गाजतो आहे आणि त्यावरून राजकारण होत आहे. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने नामांतराला स्पष्ट विरोध केलेला आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानेही नामांतर योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे. औरंगाबादला एक इतिहास आहे, तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही, त्यामुळे विकास होणार नाही. बदलायचंच असेल तर आधी महाराष्ट्राचं नाव बदला, असं आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेलं आहे. महत्त्वाची ही बातमी, अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना काय म्हटलंय किंवा त्यांना काय आवाहन केलंय, मागणी त्यांच्याकडे केली आहे, बघूया. आदरणीय उद्धव ठाकरे जी से कहना चाहता हूं कि शहरों का नाम बदलने से कोई उन्नति, कोई डेवलपमेंट नहीं होगा, किसी का पेट नहीं भरने वाला है. कहते हैं पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने. बहुत जमीन है, 2-4 नए जिले बना दीजिए, नाम हो जाएगा आपका. आप पुराने शहरों को, औरंगाबाद की एक हिस्ट्री है, अहमदनगर की एक हिस्ट्री है, इनको बदल करके आप नाम रखना चाहते हैं. तो अगर महाराष्ट्र में नाम रखना है तो आपको सबसे पहले महाराष्ट्र का नाम अगर बदल करके आप उसको शिवाजी महाराज के नाम पर कर दीजिए. शिवाजी महाराज राष्ट्र कर दीजिए. आपको संभाजी महाराज के नाम पर करना है तो आज जो है रायगढ़ में शिवाजी महाराज की हुकूमत थी, संभाजी महाराज की राजधानी थी, तो रायगढ़ का नाम चेंज करके संभाजी महाराज रख दीजिए, सब खुश हो जाएंगे. कोई हिस्ट्री जुड़ी हुई यहां से. लेकिन आप जबरदस्ती एक कमजोर चीज उठा करके, एक हिस्ट्री को मिटा करके यहाँ के रहने वाले थोड़े से लोगों को चिढ़ा करके नाम बदलना, मुझे लगता है कि ये आपको शोभा देता नहीं है. ये काम ये बंद कीजिए. और महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहां पूरे दुनिया के लोग आते हैं. महाराष्ट्र में उन्नति कीजिए, महाराष्ट्र को और बढ़ाइए आगे, नए नए जिले बनाइए, तो लोग तालियां बजाएंगे आपका. आप उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री की तरह से ये घटिया काम, लोगों के साथ मुस्लिम हिंदू के नाम पर लोगों को छेड़ना और इस तरह नाम बदलना, मुझे लगता है कि उद्धव जी आपको ये शोभा बिल्कुल देता नहीं.
औरंगाबादचं नाव बदलावं ते संभाजीनगर करावं अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे। तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवलाय अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे। राजकारण सध्या त्यावरून सुरू झालेलं आहे। इकडे पुण्याचं नाव लगेचच जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेड करत आहे, तर शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा औरंगाबादचं नाव बदलावं या संदर्भात चर्चा केली किंवा संभाजीनगर नामकरण करावं अशी मागणी त्यांनी केली आणि अहमदनगरचं नाव अंबिकानगर करावं अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे। संभाजीनगरमध्ये सर्व जनतेची देखील अपेक्षा आहे की ते नामकरण झालं पाहिजे आणि ते अपेक्षितच आहे। औरंगाबाद आपल्याकडे जे होऊन गेले ते आपल्या देशातले नाही, पण त्या लोकांची मागणी आहे तिथली संभाजीनगर व्हावा हे खासदार म्हणून माझी देखील त्या ठिकाणी आहे। ह्या संदर्भात आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील, पण नगर जिल्ह्याचं पण अंबिकानगर करावं ही देखील त्यावेळेस मागणी आहे आणि त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा करू। पुण्याचे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत, पण आत्ता जातोय अहमदनगरला। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। साहेबराव, औरंगाबादचा वाद तर सर्वश्रुत आहेच, अनेक वर्षांपासून सुरू आहे की संभाजीनगर नाव त्याचं झालं पाहिजे, त्याचं आता राजकारण सुद्धा होत आहे। पाठोपाठ पुण्याचं नाव जिजापूर करावं अशी मागणी जोर धरतेय आणि अहमदनगरचं नाव बदलावं ते आता अंबिकानगर करावं अशी मागणी होतीये, काय सांगाल? ज्या काळामध्ये जेव्हा औरंगाबादची मागणी पुढे आली होती त्यावेळेस नगरचं अंबिकानगर करावे अशी मागणी शिवसेनेने त्या काळात केली होती। मध्यंतरी काळामध्ये ही मागणी जरा थंडावली होती, पण 2 दिवसापूर्वी जेव्हा औरंगाबादचा विषय आला त्याबरोबर शिर्डीचे खासदार जे आहेत सदाशिव लोखंडे यांनी ही मागणी केली किंवा नगरचं हे नामकरण बदल करावं तरी अंबिकानगर करावं अशी मागणी होती। परंतु नगर जिल्ह्यामध्ये काही आमदार आणि काही राजकीय मंडळी याच्यावर उघडपणे भाष्य करायला तयार नाही। किंवा मी सकाळपासून दोघांशी बोललो होतो, त्यांनी बोलण्यास स्पष्टपणे केला, विशेषतः काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो ह्या लोकांनी त्याच्या भूमिका न करण्याची भूमिका घेतलेली आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती आपल्याबरोबर किरण काय आहेत, मला सांगा किरण, तुमची काय भूमिका आहे या सगळ्या प्रकरणावरती? नामकरण झालं पाहिजे की नाही आलं पाहिजे? मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आणि हे काम करत असताना दुसऱ्या बाजूला 1 वर्ष पूर्ण झाले, जनता सरकारवरती खुश आहे आणि राज्यामध्ये काही महत्त्वाच्या महानगरपालिकांची निवडणूक येऊ घातलेली आहे। त्याच्यामध्ये औरंगाबादची देखील निवडणुकीचा समावेश आहे आणि इथंच या सगळ्या विषयाला सुरुवात झाली। खरं तर ज्या ज्याला निवडणूक येते त्याला नामांतराचा विषय हा अनेक वेळा पुढे येतो, ठीक आहे, पहिली वेळ नाही, अनेक वेळा हा विषय पुढे येतो। मला असं वाटतं की एखाद्या शहराचं ज्याला काही नाव असतं, त्याच्या बाबतीतल्या ज्या काही स्थानिक नागरिकांच्या भावना असतात, हा एक अत्यंत संवेदनशील विषय असतो। त्या बाबतीमध्ये शहराचं नाव काय हा प्रश्न जरी महत्त्वाचा असला तर देखील त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं की त्या भागातले स्थानिक प्रश्न जे आहेत, म्हणजे आज आपण ज्या रस्त्यावरती उभं राहून या ठिकाणी बोलतो या रस्त्याला सुद्धा इथं खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, त्याच्या आम्हाला वाटतं की इथले जे स्थानिक प्रश्न आहेत ते इतर कुठल्याही विषयापेक्षा अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। मग तो रस्त्याचा असेल, इथल्या गटारांचा असेल, इथल्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, इथल्या सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, तर यांना महत्त्व देण्याची गरज त्या ठिकाणी आहे। नामांतराच्या विषयापेक्षा स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावरती महत्त्वाची गरज आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती कारण अहमदनगर जे आहे त्या अहमदनगरचा अहमद शाह जो राजा होता त्यांनी हे अहमदनगर बसलं, त्यामुळे मधल्या काळामध्ये कुठेही नामांकन झालेलं नाही। जेव्हा शिवसेनेची ही मागणी आली त्याच्यावरती काही पक्ष असा उघडपणे बोलायला तयार नाही आणि याच्यामध्ये फक्त शिवसेना सोडली तर कुठल्याही पक्षाचा असा जाहीर पाठिंबा या नामांतराला नाही आहे, सोडणं। नक्की साहेबराव, पण विषय असा आहे महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या राज्यांची जी नावं आहेत किंवा ती शहरं, त्याचा इतिहास, तिथल्या वास्तू या सगळ्या आपण वर्षानुवर्ष स्वीकारलेले आहेत, असं असताना मग नव्याचा आग्रह का? सोडण्याचा प्रश्न असा आहे की ह्या ज्या मागण्या होतात ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात त्यावेळेस ही मागणी प्रामुख्याने पुढे येत असते। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राजकारण होताना दिसतं, कारण अहमदनगरमध्ये पाहिजे तर अहमदनगरची स्थापनाच मुळात एकच शहाने केलेली आहे त्या काळामध्ये आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये कुठंही नाव बदललेलं नाही आणि याच्याबरोबर साहजिक आहे की अहमद शाह जेव्हा नाव त्यांनी स्वीकारलं होतं, त्यांनी शहर बसवलं होतं, त्यानंतर तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की नाव बदलण्याची सध्या गरज नाही। मुळात प्रश्न असा आहे की मला एक सांगा किरण की हे सगळ्या नावाची मागणी येते किंवा हा हट्टाच का असतो, कशा विशेषतः काय आहे की मागाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुकांच्या तोंडावरतीच ह्या चर्चांना तोंड फुटतं का बरं? म्हणजे इथले प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत का? सर्वच राजकीय पक्ष असतात, मग ते
महाविकास आघाडी सरकारमधले घटक पक्ष असतील किंवा इथं नगरमध्ये स्थानिक पातळीवरती भारतीय जनता पार्टी काही विरोधी पक्ष असेल तर निश्चितपणानं भावनेचं राजकारण न करता, धर्मद्वेषाचं राजकारण न करता मुळात काँग्रेस हा पक्ष सेक्युलर विचारावरती चालणारा पक्ष आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एक सामंजस्याची भूमिका घेऊन स्थानिक पातळीवरती एक सलोख्याचं वातावरण कसं राहील या माध्यमातून सातत्याने काम करत असतो आणि निश्चितपणानं आमची भूमिका जी आहे ती शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरतीच केंद्रित कायम राहिलेली आहे आणि पुढे देखील ती राहील. बरोबर. साहेबराव, आपल्याला काही क्षणासाठी थांबवते. तुम्ही आणि वैभव दोघेही आमच्यासोबत असेच राहा. पण आत्ता एका महत्त्वाच्या बातमीवर आपण जातो आहोत. ही बातमी आहे शिक्षण मंत्री वर्षा राऊत यांच्या संदर्भातली. क्षमा करा, वर्षा राऊत यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. वर्षा राऊत ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत. पीएमसी बँक प्रकरणी त्यांची चौकशी होईल असं कळत आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडी कार्यालयामध्ये हजर झालेल्या आहेत. वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि त्याविषयीच अशी बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचते आहे की वर्षा राऊत या ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ. उदय, अखेर वर्षा राऊत या ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. सुवर्ण, अगदी थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं. राऊत कुटुंबियांचे जे कौटुंबिक मित्र आहेत, नातेवाईक आहेत, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडनं शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी 55 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. हे 55 लाख रुपयाचे कर्ज घेतलेलं आहे ते कोणत्या आधारे घेतलेलं आहे, त्याची परतफेड कशी केली गेलेली आहे त्या संदर्भातली सविस्तर चौकशी जी आहे ती ईडीला करायची आहे. त्या संदर्भात त्यांना समन्स बजावलं होतं. जवळपास गेले 1.5 महिने त्यांना सातत्याने कागदोपत्री विचारणा केली जात होती की या संपूर्ण कर्जाची व्यावहारिक पूर्तता नेमकी कशी करण्यात आलेली आहे, हे रोख स्वरूपात दिले गेलेले आहेत का कॅशने किंवा चेकने दिलेले आहेत, या संदर्भातली कागदपत्र जी आहेत राऊत कुटुंबियांकडनं ईडीला देण्यात आलेली आहेत. मात्र ईडीने समोरासमोर चौकशीची मागणी केली होती आणि त्यानंतर वर्षा राऊत यांच्या वकिलांनी जवळपास 5 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. म्हणजे उद्यापर्यंत त्यांनी मुदत मागितली होती. मात्र मुदतीपूर्वीच वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि ईडीचे अधिकारी आता त्यांची थोड्याच वेळात चौकशी देखील सुरू करणार आहेत. त्यांची जी काही प्रश्न असतील त्यांना वर्षा राऊत काय उत्तरं देतात हे आता पाहावं लागणार आहे. एकूणच आपण पाहतो आहोत की राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार जो काही संघर्ष सुरू होता त्यामध्ये एकूणच ईडीचा ज्या प्रकारे अधिकारी एकापाठोपाठ एक शिवसेनेच्या नेत्यांना आणि आमदारांना समन्स बजावत होते त्यामुळे कुठेतरी संघर्ष पेटेल असं वाटत होतं. मात्र हे एक वेगळं वळण जे आहे ते कुठेतरी लागलेलं दिसतं आपल्याला. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी आजच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी समोर आलेलं दिसतात. नक्की, जसं उदय आपण सांगताय की वर्षा राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी या ईडी कार्यालयामध्ये दाखल झाल्यात, त्या कधी दाखल झाल्यात, साधारण किती वेळ त्यांची चौकशी होऊ शकते या संदर्भात काही कळू शकलंय? ईडीचं कार्यालय जिथे आता मुंबईतल्या फोर्ट भागात आहे, जे 3ऱ्या मजल्यावरती ईडीचं ऑफिस आहे, तिथेच सर्व चौकशी जे आहेत अधिकारी ते उपस्थित असतात. तिथेच चौकशी अधिकाऱ्यांसमोर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. वर्षा राऊत या ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांची थोड्याच वेळात आता चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. साधारणतः आता 3:15 3:30 झालेली आहेत आणि त्यानंतर आता त्यांची चौकशी किती वाजेपर्यंत करतात हे पाहावं लागणार आहे. आणि या वेळेला वर्षा राऊत यांच्यासोबत त्यांचे वकील आणि त्यांचे सीए हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते. बर उदय, आपण असेच सोबत रहा. विवेक गुप्ता आपले प्रतिनिधि सुधा अपने सोबत हैं. विवेक जी, आप क्या कहेंगे? वर्षा राऊत को जब समन्स आया था ईडी का, तब से घमासान शुरू है महाराष्ट्र में. अब ईडी कार्यालय, ईडी ऑफिस में वो पहुंच चुकी है, क्या कहेंगे? देखिए, सबसे पहले आपको बताना चाहूंगा कि वर्षा राउत जो शिवसेना सांसद संजय राउत की पत्नी हैं, उन्हें ईडी दफ्तर में कल के लिए समन भेजा गया था, यानी 5 तारीख को उन्हें बुलाया गया था. लेकिन आज वर्षा राउत खुद अपने आप लगभग 3:15 बजे के आसपास वो मुंबई के बलियार स्टेट ईडी दफ्तर में पहुंची है. आपको बताना चाहेंगे कि ईडी इस पूरे मामले में वर्षा राउत से पूछताछ करना चाहता था कि पीएमसी जो पंजाब एंड महाराष्ट्र बैंक का जो पूरा स्कैम था उसमें जो प्रवीण राउत है, जो एसडीएल के प्रमोटर भी हैं, उनका पैसा प्रवीण राउत ने दूसरी जगह इन्वेस्ट किया है. इसी तर्ज पर ईडी उनसे पूछताछ करना चाहती थी. यही वजह है कि ईडी ने बाकायदा वर्षा राउत को सम्मन भी जारी किया था, लेकिन वर्षा राउत सम्मन पे वो आई नहीं थी. उन्होंने समय मांगा था, 5 जनवरी तक का समय मांगा था. लेकिन अचानक आज वर्षा राउत ईडी दफ्तर पहुंची हैं और अपना जो भी पक्ष है, जो 55 लाख रुपए की बात सामने आ रही है कि आखिरकार उन्होंने जो प्रवीण राउत से जो 55 लाख रुपए लिए थे वो पैसे कहाँ उन्होंने भेजे, इस बात की जांच ईडी कर रहे हैं. और इसी वजह से ईडी ने
ने वर्षा राउत को बुलाया है पूछताछ के लिए, उनका पक्ष जानने के लिए कि जो पैसों की लेन देन की बात हो रही है, जो प्रवीण राउत से पैसों के लेन देन की बात हो रही है, आखिरकार उसमें कितनी सच्चाई है। जी विवेक जी, ये भी सामने आ रहा है कि उनके साथ उनके एडवोकेट भी है, उनके सीए भी उनके साथ है, तो क्या उनसे भी जांच की जाएगी? देखिए, लीगल पॉइंट ऑफ व्यू से अगर देखा जाए कि जिसको समन भेजा जाता है सिर्फ उसे ही पूछताछ किया जाता है, लेकिन अगर कानूनी सहायता ली जाए तब उनके वकीलों को सामने पूछताछ होगी। लेकिन अभी सिर्फ और सिर्फ वर्षा राउत से पूछताछ होगी और ईडी के अधिकारी पूछताछ सिर्फ वर्षा राउत से करेंगे। जो उनके सीए हैं और जो उनके वकील हैं वो बाहर ईडी दफ्तर के बाहर मौजूद होंगे, क्योंकि अगर कानूनी रूप से देखा जाए कि जिस बंदे को समन भेजा जाता है उनके साथ कोई भी आएगा वो इंट्रोगेशन रूम में नहीं रहता है, यानी कि जो पूछताछ होगी वो सिर्फ वर्षा राउत से होगी। अगर ईडी के अधिकारियों को कुछ ऐसा लगता है कि उन्हें कुछ दस्तावेज या फिर कानूनी रूप से कुछ जानने की जरूरत है, तब वो उनके वकील या सीए से पूछताछ कर सकते हैं। बिल्कुल विवेक, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आपल्या संपर्कात होते। उदय, आपलेही आभार। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवलेलं होतं 5 जानेवारीपर्यंत, उद्यापर्यंत त्यांनी मुदत मागितलेली होती। मात्र त्याआधी एक दिवस आधीच ईडी कार्यालयामध्ये स्वतः त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सीए आणि त्यांचे ॲडव्होकेट सुद्धा आहेत असं कळतंय। पण आज ईडी फक्त आणि फक्त त्यांचीच चौकशी करेल, त्यांच्याकडूनच माहिती घेईल। त्यांचा सीए आणि त्यांचे ॲडव्होकेट यांना बाहेर वेगळीकडेच थांबावं लागेल असं कळतं आहे। पीएमसी बँक प्रकरणामध्ये 50 लाखांच्या त्यांच्या खात्यातल्या पैशांसंदर्भात त्यांना विचारणा केली जाईल अशी माहिती मिळते आहे। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत। अजून काही घडामोडींकरता काही क्षणात आपण भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी आपण बोलणार आहोतच, मात्र आता अजून एक महत्त्वाची बातमी। 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नाईट कर्फ्यू हा लवकरच मागे घेतला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्या दृष्टीने आज मुंबई महापालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती मिळते। सोबतच मुंबई महापालिका लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज आहे। एका दिवसात 50,000 लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता निर्माण करण्याची तयारी सुरू झालेली आहे अशी माहिती सुद्धा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रणाली, लसीकरणासंदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहेच, त्याविषयी काकाणी काय म्हणाले हे तर सांगशीलच, पण 31 डिसेंबर आणि 25 तारखेच्या अनुषंगाने जो नाईट कर्फ्यू लावला गेला होता, काय अपडेट? सुवर्ण 5 तारखेला हा नाईट कर्फ्यू संपणार होता। 5 तारखेपर्यंत तो लावण्यात आलेला होता, परंतु त्यानंतर तो सुरू ठेवायचा की तो मागे घ्यायचा याबद्दल आज मुंबई महापालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं कळून येते। कारण मुंबईमध्ये दरम्यानच्या या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती कमीच आहे आणि त्याचबरोबर आता मृत्यूदर सुद्धा 3 वर आलेला आहे। काल केवळ 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। गेल्या 8-9 महिन्यातला हा सगळ्यात निच्चांकी आकडा होता आणि मुंबईकरांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण कालावधीमध्ये शासनानं दिलेल्या नियमांचं पालन केलेलं आहे, त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात किंवा तो कमी करण्यामध्ये मुंबईकरांना यश आलंय। त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला जो कर्फ्यू आहे, नाईट कर्फ्यू, तो शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्या संदर्भातली सकारात्मक चर्चा झाल्याचं संकेत जे आहे ते अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी दिलेले आहे। सोबतच आपल्याला माहिती आहे की कालच लसींना अत्यावश्यक वापरासाठी परवानगी मिळाली आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं आपलं काम अजून जोरात सुरू केलेलं आहे। पूर्वी 8 सेंटरवर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार होता, पहिल्या टप्प्यातल्या आरोग्य सेवकांच्या लसीकरणाचा, परंतु आता मात्र मुंबई महापालिकेनं हे केंद्र वाढवून 75 आणि गरज पडली तर 100 पर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीची तयारी येत्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल असं सुद्धा महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय। मुख्य म्हणजे एका दिवसात 50,000 लोकांना लसीकरण करता येईल अशी क्षमता येत्या 2-3 दिवसामध्ये निर्माण केली जाईल असं सुद्धा महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा आपण नामांतराच्या वादाकडे येऊया। औरंगाबादचं नाव असेल, पुण्याचं नाव असेल किंवा अहमदनगरचं नाव असेल ते बदलावं अशी मागणी होते। वैभव आमचे प्रतिनिधी पुण्याचे आपल्या सोबत आहेत। वैभव, तुझ्या म्हणजे पुण्यामधून हा मुद्दा समोर आला की अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे नाव बदललं गेलं पाहिजे।
इकडे अहमदनगर मधून विषय समोर आला की राजकारण या विषयावरनं केलं जात आहे, निवडणुका समोर ठेवून हा विषय मांडला जातोय. तू काय सांगशील, नव्याचा आग्रह कशासाठी? जर आपण शहर तिथल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याचा जो इतिहास आहे, हे सगळं जर आपण स्वीकारलेलं आहे, तर मग नाव बदललं जावं असा आग्रह का? सुवर्ण, राजकारण आणि त्याच्या अनुषंगाने येणारे सगळ्यात सोयीचे मुद्दे कुठले असतील ज्याच्यावरून राजकारण तापवता येऊ शकतं किंवा लोक एकत्र आणली जाऊ शकतात, त्यातलं सगळ्यात परिणामकारक टूल किंवा शस्त्र ज्याला आपण म्हणतो ती अस्मिता आहे. सातत्यानं आपल्याकडे अस्मितेचं राजकारण हे तेवत ठेवलं जातं किंवा पेटत ठेवलं जातं. याचं कारण ते अत्यंत उपयुक्त आहे पुढाऱ्यांसाठी. सोयीच्या वेळेस ही सगळी टूल्स जी आहेत ती वापरायची आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे त्यांना जे मतदान त्यांना हवं असतं त्यासाठीचं एक बुद्धिभेद करण्यासाठी याचा सातत्यानं वापर केला जातो या अस्मितांचा. हीच परिस्थिती जी आहे ती औरंगाबादच्या बाबतीमध्ये झालेली आहे. पुण्याची मागणी जी आहे ती अनुषंगिक मागणी आहे. औरंगाबादचा वाद समोर आल्यानंतर पुन्हा पुण्याच्या मागणीला जोर जो आहे तो आलेला आपण पाहतो. मात्र या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये ही मागणी समोर येण्याचा जर काळ पाहिला तर साधारण निवडणुकांच्या पूर्वीचाच हा काळ असतो, ज्या काळामध्ये औरंगाबादमध्ये मतदानाचा एकूण ट्रेंड जो आहे तो कायम पोलरायझेशनचा राहिलेला आहे. हिंदू मुस्लिम असं सातत्यानं फारकतीचं मतदान जे आहे ते त्या परिसरामध्ये कायम होत आलेलं आहे आणि तीच लाईन दरवेळेस उगाळलेली पुन्हा नव्यानं प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी राजकीय पक्षांकडून उगाळली जाते हे स्पष्ट आहे. मग त्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती त्याच्यावरती आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अहमदनगरची मागणी तशाच पद्धतीची, पुण्याची मागणी तशाच पद्धतीची. याचं काही स्ट्रॉंग अशा स्वरूपाचं अस्मितेच्या व्यतिरिक्त लॉजिक जे आहे ते समोर येताना दिसत नाही. हे लॉजिक यायला हवं. वास्तविक याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुद्द्यांवरती निवडणुका व्हायला हव्यात किंवा राजकारण व्हायला हवं त्यामध्ये सगळ्यात शेलका आणि सगळ्यात खालच्या क्रमांकावरती असलेला अस्मितेचा मुद्दा हा कायम गरम असतो. सगळ्यात वरती हा मुद्दा असतो आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो. जिथं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत तिथे इतक्या मोठ्या संख्येने ना वाद उपस्थित होतात, ना डिबेट्स होतात, ना चर्चा होतात, ना पब्लिक पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणतो. तू पुण्याभर फिरत असशील वार्तांकनाच्या निमित्तानं, पुणेकरांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांच्यासाठी हा इतका जिव्हाळ्याचा मुद्दा आहे का किंवा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? किंवा ते जेव्हा तुला सांगत असतील, बोलत असतील तुझ्याशी, तर त्यांचं म्हणणं आहे का त्यांना वाटते असं पुण्याचं नाव बदलायला पाहिजे? याच्यात भूमिका जी आहे ती फारशी साक्षेपी अशी भूमिका कुणाचीच नाही आहे. नाव बदलण्याचा फारसा आग्रह जो आहे तोही कुणाचा नाही आहे. बदललं तरी त्यांना फार फरक पडणार आहे किंवा हे जे जिजापूर नाव आहे त्यालाही आक्षेप कुणाचा नाही आहे. महत्त्वाचं काय, गरजच नाही आहे या गोष्टीची, ती गोष्ट करायची कशासाठी असा एक बेसिक प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतो. पुणे हे जागतिक पातळीवरती पुणे या नावानं ओळखलं जातं. त्याचं नाव बदलल्यावरती ते कितपत यशस्वी होऊ शकेल किंवा त्याची खरंच गरज आहे का याबाबत सर्वसामान्य पुणेकर हे अनभिज्ञ आहेत. रोजच्या कामाच्या धबडग्यामध्ये त्यांना या मुद्द्यांशी फारसं काही देणं घेणं नाही. याचं कारण त्यांच्याशी संबंधित असलेले अनेक मुद्दे जे आहेत ते गेले कित्येक वर्ष तसेच अनुत्तरित आहेत, ज्याच्यामध्ये रस्ते आहेत, खड्डे आहेत, पाणी असेल किंवा वीज बिलाचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती कुणीतरी बोलावं या अपेक्षेने तो कायम सगळ्या राजकीय पक्षांकडे, संघटनांकडे, पुढाऱ्यांकडे पाहत असतो. मात्र तात्कालिक आंदोलनांच्या व्यतिरिक्त एक व्यवस्थात्मक संरचना उभी करण्याकडे फारसं कुणाचा कल जो आहे तो दिसत नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक फार तर आनंद घेण्यापलीकडे या वादांमध्ये पडत नाहीत. अगदी. वैभव, पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन, तू असा सोबत राहा. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी अहमदनगरहून आपल्या सोबत आहेत. साहेबराव, तुलाही हाच प्रश्न आहे की शिवसेनेची ही मागणी होती जेव्हा औरंगाबादचं संभाजीनगर करावं तेव्हाच अहमदनगरचं अंबिकानगर करावं अशी मागणी समोर आली. त्याला कुठल्या कुठल्या पक्षांचा, संघटनांचा पाठिंबा आहे किंवा त्यांनी जोरकसपणे असं म्हटलंय की अहमदनगरचं अंबिकानगर झालं पाहिजे? आणि मुळात तुम्ही सुद्धा अहमदनगरभर फिरत असाल वार्तांकनासाठी, नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? सुवर्ण, मुळात हा बेसिक आणि लॉजिक खरंच वाटत नाही. कारण अहमदनगरचं नाव बदललं आहे नाही, कुणाची मागणी आहे. शिवसेनेनं ज्यावेळेस औरंगाबादची मागणी केली त्यानंतर नगरची मागणी अंबिकानगर करावं ही मागणी पुढे आली. मुळामध्ये अहमदनगर हा जिल्हा जो आहे हा महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे. याचं विभाजन हवं आहे अनेक वर्षांची मागणी, त्याच्यावरती अनेकदा राजकारण झालं. पण ज्या वेळेस नाव बदलतं, नामांतरण राजकारण असो किंवा जिल्हा विभाजनाचं राजकारण असो, हे राजकारण ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस हे राजकारण पुढे येतं आणि भावनांशी घालतं. मुळामध्ये अहमदनगरमध्ये जे रिटायर झालेले अधिकारी पूर्वी इथं नगरमधून काम करून गेलेले, IAS असू द्या किंवा IPS असू द्या,
संधी आधी असं आजही ते हास्यास्पद म्हणतात की आजही चांद बेबी जर नगरमध्ये आली तर ती रस्ता चुकणार नाही, एवढे खड्डे, एवढा मागासलेला हा खेडं म्हणून, शहरी खेडं म्हणून मला ओळखलं जातं. मला एक सांगा सर की या सगळ्या प्रकरणावरती आजही बरेच ठिकाणी थट्टा होते की नगरमध्ये विकास झालेला नाही. ह्या नामांतर हट्टाच का असावा, कशामुळं? मुळात काय की अहमदनगर शहराच्या नामांतराची चर्चा जी आहे ती आम्ही मुळात प्रसारमाध्यमांमधून ऐकतो. मी तुम्हाला काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नात्यानं दाव्यानिशी सांगतो, तुम्ही आता जर नगरच्या नागरिकांचा प्रश्न विचारला की नामांतराचा विषय प्राधान्याचा आहे की इथल्या विकासाचा विषय प्राधान्याचा आहे, तर तुम्हाला नागरिक सांगतील की आम्हाला इथल्या विकासाचा विषय हा प्राधान्याचा आहे. त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना मुळातच नामांतराचा जो विषय तो एक मोठी प्रक्रिया आहे. त्या संदर्भात कुठेतरी स्थानिक पातळीवरती एक मोठी मागणी असायला लागते, चर्चा व्हायला लागते. या सगळ्याच्यातनं राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यात विनाकारण अहमदनगरचा स्थानिक विषय जो आहे तर त्यामध्ये ओढण्याचा जो काही प्रयत्न माध्यमांवरतून आम्हाला पाहायला मिळतोय तर निश्चितपणानं त्या बाजूने काही लोकांची भावना आता फार आहे असं वाटत नाही. विकासाचा मुद्दा जो आहे तोच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर या सगळ्या प्रकरणामध्ये एक पाहिलं तर शिवसेना सोडली, शिवसेना जे खासदार जे आहे लोखंडे यांनी ही मागणी केली आहे. नगरमध्ये फक्त जिल्हा अध्यक्ष ते म्हणताय की आमचा जिल्ह्याला पाठिंबा आहे नामांतराला, परंतु राष्ट्रवादी असो किंवा भाजपा असो किंवा इतर जे पक्ष आहेत यांचा कोणाचाही पाठिंबा नाही. तर मनसेला फोन केला होता, त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा शिवसेना भूमिका पाठिंबा आहे, पण ते उघडपणे बोलायला तयार नाही. आपल्याबरोबर काही तरुण आहे, मला एक सांगा तुम्हाला नामांतराविषयी काय तुमचं मत आहे तरुण म्हणून? माझं असं याच्याविषयी म्हणणं आहे की नामांतरण झाल्यानंतर विकास हा होणार आहे का, आणि जर का विकास होणार असेल तर नक्की नामांतरण करा. परंतु नामांतरण करून होणार काय, जर का तुम्ही जर का विकासाकडे जर का जास्त लक्ष दिलं तर त्यांनी उलट शहराला नागरिकांना याचे फायदे होईल, पण नामांतराने फायदा काय होणार आहे या गोष्टीचा? हा बेसिक मुळात प्रश्न आहे की नामांतराने काय फायदा होणार आहे. मला एक सांग काय लागतं नामकरण तर झालं नाही पाहिजे, कारण की या शहराचा इतिहास जुळूनच आहे म्हणून नामकरण झालं नाही पाहिजे. शहराला एक इतिहास आहे, एक लॉजिक आहे, आणि जसं यांनी सांगितलं की नामांतर करून जर नगरचे प्रश्न मिटणार असेल तर नामांतर केलंच पाहिजे. परंतु जेव्हा राजकारण येतं तेव्हा विकास आणि राजकारण या एकाच नद्या दोन बाजू आहेत. जर या ठिकाणी नागरिकमध्ये आम्हाला विकास हवा आहे तर दुसरीकडे फक्त शिवसेना आज नगर जिल्ह्यामध्ये म्हणते की फक्त नामांतर हवं. लोकांना या सगळ्या गोष्टींची काय घेणं देत नाही. मुळात काय नगर जिल्हा हा सर्वांनी फार मोठा जिल्हा आहे. याच्यामध्ये जो 13 आमदार आहेत आणि या आमदारापैकी प्रत्येक आमदार आपापल्या तालुका वाईज बसलेला आहे. त्यामुळे त्यांना नगरचं नामांतर व्हावं की नाही व्हावं याच्यामध्ये कुणी पडणार नाही, सोडणार. नक्की साहेबराव, आपले आभार. आपण सविस्तर या सगळ्या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल. वैभव, आपलेही आभार. आपण पुण्यामधून सोबत होतात आणि अधिक माहिती दिली त्याबद्दल. साधारण एक मुद्दा समोर येतोय प्रकर्षाने, तो असा की राजकारण करण्याकरता नामांतराचा किंवा नामकरणाचा मुद्दा वापरला जातो का, अस्मितेचा मुद्दा पुढे करून नामांतर करावं असा एक विषय पुढे येतो, किंवा तिथलं राजकारण बाधित राहील, अबाधित राहील याकरता म्हणून हा मुद्दा वापरला जातो का, अशा सगळ्या विषयांनी खरं तर चर्चा व्हायला हवी. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरपंच लिलाव प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं असे आदेश दिलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा दणका आहे, कारण न्यूज 18 लोकमतने बातमी लावून धरलेली होती. सरपंच पदासाठी बोली लागली होती, या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतीचा अहवाल सादर करा असं राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी आदेश दिलेले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मदान यांनी आदेश दिले आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती, त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा दणका आहे. आम्ही फक्त ही बातमी दाखवली नाही आणि ती तिथे सोडली नाही, तर तिचा पाठपुरावा केला होता. सरपंच पदाचा लिलाव होत होता, त्यासाठी बोली लावली जात होती, अशा संदर्भातली बातमी आम्ही न्यूज 18 लोकमतवर दाखवली होती आणि राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली आहे. त्यांनी आदेश दिलेले आहेत की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. सरपंच लिलाव प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे आदेश दिलेले आहेत.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मदान यांनी तसे आदेश दिले। लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतींचा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी हे आदेश दिले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, सरपंच पदासाठी बोली लावण्यासंदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेली होती। तिचा पाठपुरावा केला आणि त्यावर राज्य निवडणूक आयोगानं दखल घेत या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल ती करावी असे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। मात्र आठवण करून देतो, कोविड-19च्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकेल। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे, ज्या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला हवं। या मोहिमेत नेटवर्क 18ही आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे।